पालक ही शरीराला एकदम पौष्टिक अशी भाजी आहे, पण रोज रोज त्याच प्रकारची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. म्हणून आज मी आपल्या किचनमध्ये एकदम वेगळ्या प्रकारची अशी पालकची रेसिपी घेऊन आली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण आणि अद्रक चांगली फ्राय करून घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला लसूण चांगली तेलावर परतून घ्यायची आहे. आता आपली लसूण तेलावर चांगली परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मिरच्या घालून घेऊया. आता मिरच्या सुद्धा 2 ते 3 मिनिटं चांगल्या परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये रफली चॉप केलेला पालक घेऊया आणि तो सुद्धा चांगला 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. तर साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही पालकची भाजी आपल्याला चांगली थंड करून घ्यायची आहे. पालकची भाजी थंड झाल्यानंतर ती मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी पालक मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. आता तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मिक्सरमधून पालक बारीक करून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण थोडंसं ब्रेड क्रम्स घालून घेऊया आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला एक चांगला डो बनवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक चांगला डो बनवून घेतला आहे. आता आपल्या दोन्ही हातांना चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि मी इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते हातावर चांगले थापून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हातावर थापून घेतला आहे. आता ह्यामध्ये मी चीजचे काही क्यूब तयार करून ठेवले होते तर ते घालून घेऊया आणि त्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ते गोल लाडू सारखे करून घ्यायचे आहे. मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. आपल्याला एक गोळा घेऊन हातावर थापून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चीजचे असे क्यूब बनवून ते घालून घ्यायचे आहेत. आणि नंतर हातावर गोल फिरवून त्याचे लाडू सारखे वळून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळे चीज बॉल्स बनवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व चीज बॉल्स रेडी करून घेतले आहेत. आता इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला हे चीज बॉल्स तळून घ्यायचे आहेत. साधारण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले चीज बॉल्स पूर्णपणे तळून झाले आहेत. लक्षात ठेवा आपल्याला हे चीज बॉल्स लो टू मीडियम गॅसवरच तळायचे आहेत. अशाच प्रकारे आपण हे सर्व चीज बॉल्स तळून घेऊया. इथे मी सर्व चीज बॉल्स तळून घेतले आहेत. तर ह्यातला एक चीज बॉल मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता आतमधलं चीज कसं मस्त मेल्ट झालं आहे. तर असे हे पौष्टिक पालक चीज बॉल्स तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा स्नॅक्स म्हणूनही देऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.